पटकन. चप्पल घाला. कुठं चालला? हाय हॅलो सगळ्यांना, शुभ दुपार. तर दुपारची 1-1:30 वाजली आहे आणि आता आम्ही चाललो आहे ताईंच्या घरी. तर आवरलं आहे आमचं इथलं ना, आता निघूया आम्ही तिकडं. आणि ताईंचं घर काही समोरच्याच बिल्डिंगमध्ये होतं, म्हणजे लगच्या आत्याचं. तर त्यांच्या घरी जायचं होतं आणि शिवांचं 2 दिवस झाले आल्यापासून चाललं होतं त्यांच्या घरी जायचं ताईंच्या घरी. तर आम्ही तिकडे गेलो होतो. शिव बाळा, जायचंय आपल्याला दादा आपल्या घरी नगरला. का बरं? तुझ्याकडे नाही का? ताईंच्या घरी जसं आलाय शिवांशनं तसं खेळायचंच काम चालू आहे. तर आता तो गार्डनमध्ये आहे, तर एवढं काही दिसत नसेल तुम्हाला. तर त्यासाठीच त्याला ताईंच्या तिकडे जायचं होतं आणि संध्याकाळचे आता आहे ना 5-5:30 वाजले होते. तर तो खाली गेला होता खेळायला आणि नंतर वरती आला होता. आज पूर्ण दिवस आहे ना ताईंच्या घरीच गेलाय ना. आज खरंच बोर झालं आहे, आज काही कामं पण नाही. असं वाटतं गेले तर बरं झालं असतं. आणि शिवांश पण इथं खेळतोय ना. आज थोडा वेळ आराम केला दुपारी. तर काल तरी कामात दिवस गेला, पण आज आहे ना काही कामं नव्हतं, काही करू न द्यायला ताई. तर त्याच्यामुळे ना पूर्ण दिवस आहे ना आज घरात बोरच झाले. आणि शिवांशला पण आता खेळायचं होतं, तर गार्डनमध्ये खेळून आलाय आणि आता घरात खेळतोय. खेळ भरतोय सायकल आहे तिकडं. अरे चले पाठीमागं. बघ किती छान जमती तुला. आणि ताईंचा फ्लॅट आहे ना समोरच आहे, तर समोरच इथे जागा आहे. तर त्या पॅसेजमध्येच खेळून राहिले शिवांश. शिव बाळा, जायचंय ना आज आपल्याला नगरला. का बरं? आणि शिवांशला बाहेर खेळत होते तोपर्यंत ताईन त्यांचा पण स्वयंपाक चालू झाला ना. आता आलो तर इथं रियूचा आणि शिवांचा पुन्हा एकदा मस्ती चालू झाली. तर दिवसभर हा शिवांश फक्त खेळतच होता. तर त्यानंतर ताईन दिवाबत्ती झाली आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ ना बाहेर गेलो होतो. म्हटलं चला बाहेर पण जाऊन येऊ, कारण आज दिवसभर घरात बराच वेळ हे झाला. तर बाहेर गेलो फिरायला. आणि मंगलच्या गाडीवर मी बसले होते. खूप दिवसातून आहे ना त्यांच्या गाडीवर मी बसले होते. मला आहे ना भीती वाटते. मी इकडं आले ना त्यांच्या गाडीवर कधीच बसत नाही, पण त्या म्हटलं नाही मीच चालवते गाडी. तर मी बसले होते त्यांच्याच गाडीवर. घरी आलो तर जेवणाचा टाईम झालंच होता आणि आज ताईंनी ना स्पेशल आम्हाला जेवणासाठीच बोलवलं होतं आणि त्यासाठीच आम्हाला आज त्यांनी थांबून धरलं. तर आम्ही आज गेलो असतो पण नाही गेलो. तर ताईंच्या गॅलरीत ना खूप छान झाडं होते आणि गुलाबाचे त्याचे. तर गुलाबाला आहे ना मस्त असे आहे ना फुलं पण होते. तर छान वाटतं गॅलरीत, म्हणजे आपल्या घरात पण झाडं असले ना तर खरंच छान वाटतं. तर भाभी आल्या होत्या भांडे ते घासायला, मग त्या पण सगळं किचन ते साफ करून गेल्या.
रियूला, लक्षला आणि शिवांशला दादांसोबत आहे ना घरी पाठवून दिलं. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही तिघी बाहेर आलो. तर त्या म्हणतात आवरून आलो असता मी व्हिडिओ यायचं होतं. तर म्हटलं काय नाही, ओरिजिनलच छान वाटतं. आणि आम्ही तिघींनी बसून ना मस्त आईस्क्रीम खाल्ली आणि यांना पुढं काढून दिलं, कारण लक्षला सर्दी होती. लक्षला मग बरं नाही वाटत, नाही एकाने खाल्ली नाही एकाने नाही, तर तिघांना पण सोबत काढून दिलं होतं. तर घरी आले तरी यांची मस्ती काही थांबलीच नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना बळस लाईट बंद करून त्यांना आहे ना झोपी लावलं. म्हटलं चला आता सकाळी लवकर उठायचं आहे. हाय हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आता आम्ही चाललो आहे पुण्यावरून. तर आता आमचं आवरले आणि 6:45ला बस असते. तर दादा आम्हाला सोडून राहिले तिथं स्टॉपला. तर शिवांचं माझं सगळं आवरले आणि आता निघलो आहे आम्ही. आणि सकाळी लवकरच गाडी होती त्याच्यामुळं आंघोळ येते आम्ही काहीच नाही. कारण म्हटलं किती बसचा प्रवास म्हटलं ना खरंच असंही वाटतं. तर म्हटलं घरी जाऊन एकदा फ्रेश होऊ. तर 6:45लाच गाडी होती आणि ही गाडी कसं लवकर पण येते. तर नाश्त्याला मध्ये थांबली होती. तर 11 वाजेपर्यंत आपल्या नगरमध्ये पोहोचते पण ती गाडी. तर आम्ही लवकरच म्हणजे कसं शिवांशला पण झोपून येता आलं आणि त्याला कळलं पण नाही सुपा आलं तरी पण झोपूनच आला तो. आणि त्या दिवशी काय झालं, तो दिवसभर कंटाळत एवढा काही झोपला नाही. आणि झोपेतून उठून आणल्यामुळं काय झालं, आज त्याला झोप म्हणजे काही हेच नाही झालं. त्याच्यानंतर आम्ही बस स्टॉपला उतरलो आणि रिक्षा करून मस्त घरी गेलो. तर घरी गेल्यानंतर फ्रेश वगैरे झालो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आहे ना क्लिपा होत्या 2-3 दिवसाच्या. तर म्हटलं तर तुमच्याशी पण शेअर कराव्या. तर हा व्हिडिओ थोडासा लेटच येतो आहे.